तर शासनाने लवकरात लवकर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या नुसार आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाज हा शैक्षणिक आणि नोकरी याच्यात आम्हाला आरक्षण पाहिजे नाही आणि ते ओबीसीतूनच पाहिजे। मी माझ्या समाजासाठी इथं आहे। आता समाजाला आरक्षण मिळावं या हेतूपोटी गेल्या अनेक दिवसापासून जरांगे पाटील हे मराठी समाजासाठी उपोषण करतायत। मराठ्यातल्या प्रत्येक वर्गाला हे आरक्षण मिळायला हवं यासाठी आज आम्ही इथं मागणी करतोय। THS न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण आहोत कोथरूडच्या उपनगरात, पुण्यातल्या उपनगरात कोथरूडमध्ये, जिथे साखळी उपोषण सातत्यानं 5 दिवस या ठिकाणी चालू आहे आणि आपण उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशा प्रकारे आज सर्व पक्षीय आपल्याला या ठिकाणी दिसत, पक्ष गट तट सर्व विसरून अगदी समाजासाठी या ठिकाणी अनेक नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। खरं तर मावळ मुळशीचा प्रांत हा ऐतिहासिक आहे आणि मला वाटतं आज या सकल मराठा समाज कोथरूड विभागामध्ये सर्व मावळ मुळशीकर या ठिकाणी दिसत आहेत। मला या ठिकाणी ॲडव्होकेट गणेश मारणे यांना प्रश्न विचारायचे की काय आपली मागणी आहे, कारण आपण वकील आहात आणि म्हणून पहिला प्रश्न आपण वकिलीच्या माध्यमातून ॲडव्होकेट गणेश मारणे यांना विचारूयात। गणेशजी, काय या माध्यमातून आपण सांगाल, काय आपली मागणी आहे? मराठ्यांनी 58 मोर्चे एक खूप शांततेत काढले होते आणि इथून पुढे ते शांततेच्या मार्गाने सगळे मोर्चे आणि उपोषणं सगळे करणार आहेत। तर शासनाने लवकरात लवकर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या नुसार आरक्षण दिलं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर त्यांनी द्यावी अशी मी सकल मराठा समाजातर्फे विनंती करतो। सरकार या ठिकाणी सांगतंय की टिकणारं आरक्षण, म्हणजे तुम्हाला न्यायिक भाषेत मला जर विचारायचं आहे की टिकणारं आरक्षण तुम्हाला हवं आहे, त्यासाठी थोडा वेळ द्या। आणि गेले अनेक मोर्चे मराठा बांधवांनी या ठिकाणी काढले, 40 दिवसाचा इम्पिरियल डाटा देखील या ठिकाणी सरकारला मागितला, सरकारने तो पुरवला नाही आणि म्हणून आज मराठा समाजावरती ऐतिहासिक असणारा मराठा समाज, इतिहासानं ज्या समाजाची नोंद घेतली त्या समाजाला आज रस्त्यावरती उतरावं लागतंय। काय आपण सांगाल न्याय भाषेत? त्यांनी सर्व प्रकारचे दस्तावेज, जुने अभिलेख वगैरे सगळं पडताळणी चालू आहे। अजून इथून पुढेही त्यांना ते म्हणतात आहे आम्हाला वेळ लागेल, पण निश्चित असा वेळ ते सांगू शकत नाहीत की आम्हाला किती वेळ लागणार आहे आणि आम्ही कधी देणार आहे। आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्यांना 30 दिवसाची 40 दिवस 10 दिवस वाढून मुदत दिली। 10 दिवसामध्ये त्यांनी बरेचसे अभिलेख तपासले, त्याच्यामध्ये जवळपास 6000 कुटुंबांच्या नोंद्या आढळल्या। त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 3 लाख नागरिकांना कुणबीची प्रमाणपत्र देण्यात येतील, पण ती पुरेशी नाही आहेत। सद्यस्थिती बघितली तर आज सगळा मराठा समाज विखुरलेल्या अवस्थेत आहे, सगळ्यांना आरक्षणाची गरज आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण मुलांचे खूप प्रॉब्लेम होत चाललेले आहेत। तरी लवकरात लवकर त्यांनी सर्व अभिलेख तपासून आणि काही ब्रिटिशांच्या पण नोंदी तपासल्या पाहिजेत आणि त्या तपासून लवकरात लवकर त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे। संतोष डोक या ठिकाणी आहेत, जे मनोज जरांगे पाटलांच्या पुण्यातल्या सभेचं नियोजन ते पाहत होते। संतोषजी, मला यांना प्रश्न विचारायचा की संतोष भाऊ, आपण सातत्यानं या प्रवाहामध्ये आहात, अगदी मनोज जरांगे पाटलांची सभा असेल त्या सभेचं देखील नियोजन आपल्याकडे होतं, मला वाटतं समाजाची काय प्रतिक्रिया आहे या माध्यमातून? समाजाची एवढीच प्रतिक्रिया आहे की मराठा समाज हा शैक्षणिक आणि नोकरी याच्यात आम्हाला आरक्षण पाहिजे नाही आणि ते ओबीसीतूनच पाहिजे नाही। त्याचं कारण असं आहे की ओबीसी जो त्यांनी दाखवलेला फुगवटा आहे जातीचा, आणि जातीनिहाय जी जनगणना झालेली नाही आहे, ती जातीनिहाय जर जनगणना झाली तर निश्चितच मराठ्यांना आरक्षण मिळेल, पण सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांना नक्कीच मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे का अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेली आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी 30 दिवसाचा अवधी मागितला होता, जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा अवधी दिला, तरीसुद्धा आरक्षण होत नाही आहे। का होत नाही आहे? बरं, सर्व समाजाला, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, म्हणजे ज्या 18 पगड जाती आहेत सगळ्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, फक्त सरकारचीच इच्छा नाही आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं। हे असं का? हे उत्तर मुख्यमंत्री शिंदे साहेब देतील किंवा पंतप्रधान मोदी साहेब देतील। आमची एकच मागणी आहे, आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, आरक्षण दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहे आणि हे साखळी उपोषण कायम चालू राहील। आपला रोष नक्की कोणावरती आहे या माध्यमातून? कारण जरांगे पाटलांनी देखील एक उपमुख्यमंत्र्यांचं नाव या ठिकाणी न घेता एक टीका केली आणि आपला रोष नक्की कुठल्या समाजावरती मला असं वाटतं या माध्यमातून? कुठल्या समाजावर रोष धरण्यापेक्षा हे सरकारचंच काम आहे
आम्ही कुठल्या वेळेस एका समाजाला टार्गेट करून बोलणार नाही. फक्त आमचं म्हणणं एवढं की मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या. भले तुम्ही कुठल्या अँगलने देणार आहे काय माहिती नाही आम्हाला. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही द्या. तुम्ही 30 दिवस मागून घेतले, 40 दिवस दिल्यानंतर सुद्धा तुमच्याकडून आरक्षण मिळत नाही आहे. त्यानंतर सुद्धा त्यांना उपोषण करायला लागतंय. कुठला न्याय या ठिकाणी सिने अभिनेते देखील आहेत, आपण त्यांना देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात. सर नमस्कार, काय सांगाल आज आपण या मराठा सकल मोर्चामध्ये सहभागी आहात. या आंदोलनामध्ये गेले 5 दिवस सातत्यानं साखळी उपोषण या ठिकाणी होत आहे. अनेक नियोजन समितीचे कार्यकर्ते आहेत आणि आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित आहात. काय सांगाल, आपली काय मागणी आहे? मी माझ्या समाजासाठी इथं आहे. आत्ता समाजाला आरक्षण मिळावं या हेतूपोटी आहे. कारण सर्वसाधारणपणे असा एक समाजात समज आहे की मराठा समाज हा सगळाच समाज हा सधन आहे. पण त्यांना हे माहितीच नाही की कित्येक जण हे अल्पभूधारक आहेत, ज्यांची परिस्थिती नसलेले लोक आहेत आणि अशा लोकांना कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक किंवा कुठल्याही नोकऱ्यांच्यामध्ये आरक्षण नाही आहे. खरं तर तो हक्क आहे, तो मिळाला पाहिजे. आता ते कशा पद्धतीनं द्यायचं, काय द्यायचं हा सरकारचा निर्णय. राजकारणाशी माझा काही संबंध नाही या बोलण्याचा. परंतु ते टिकणारच असावं. नाहीतर आत्ता दिलं, 6 महिने चाललं, वर्षभर चाललं आणि नंतर सुप्रीम कोर्टाने जर त्याच्यावरती काही निर्णय दिला तर पुन्हा जर का ते रद्द झालं तर ते मराठा समाजाला परवडणारं नाही. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्यानं विचार करून टिकणारच आरक्षण या समाजाला लवकरात लवकर द्यावं. प्रभाकरजी मोहोळ या ठिकाणी आहेत, आम्हाला त्यांना देखील या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. भाऊ, आपण आपली प्रतिक्रिया या माध्यमातून काय सांगाल? आपण स्वतः या ठिकाणी उपोषणाला. आरक्षणाचा विषय आता खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि कायद्यानं टिकणारं आरक्षण आम्हाला हवं आहे. सकल मराठा बांधवांना हे कायमस्वरूपी आरक्षण टिकणारं पाहिजे आम्हाला. 1981 सालापासून खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटलांनी या आंदोलनाला सुरुवात केली. आज 2023 साली हे म्हणजे आरक्षणात मराठी समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु आज 2023 साली आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर आहे ना मराठी समाजाला आरक्षण मिळू शकेल असा विश्वास वाटतो आणि मराठी समाजाचं भाग्य निश्चित होईल. निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषण करते ते देखील आहेत. मला कुठल्या पक्षाचं सातत्यानं नाव घ्यायचं नाही, मी सकल मराठी समाजासाठी म्हणतोय आणि त्यांची देखील प्रतिक्रिया मला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. भाऊ, काय सांगाल आपण, आपली प्रतिक्रिया? गेल्या अनेक दिवसापासून जरांगे पाटील हे मराठी समाजासाठी उपोषण करतायत. अनेक वेळा सरकारला अल्टिमेटली देऊनही सरकारने त्याकडे दखल घेतली नाही. उलट आंदोलन चिरडायचा प्रयत्न हा सरकारने केला. त्यामुळं हा मराठी समाज हा रस्त्यावर उतरून हे आंदोलनाचं शस्त्र आज आपण ह्या मराठी समाजाने उगारलेलं आहे. आता तरी सरकारला जाब यावी आणि सरकारला कुठेतरी सुदबुद्धी मिळावी अशी मी आशा करतो. आणि जरांगे पाटील ह्यांचं हे उपोषण जोपर्यंत आपल्या मराठी समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत असंच चालू राहील असं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणं रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आहेत, मला त्यांना देखील या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. कारण जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र द्यावं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदम फॅमिली या ठिकाणी नेतृत्व करते आणि जर पश्चिम महाराष्ट्र घेतला तर तो विकसित महाराष्ट्र म्हणला जातो. याचं कारण आहे की तिथलं असे शेतीला असलेलं पाणी, पण मराठवाड्याकडे ती परिस्थिती नाही आहे आणि म्हणून तिथला गरीब मराठा, जरांगे पाटील सातत्याने या ठिकाणी म्हणतात की गरीब मराठ्याला या ठिकाणं कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मला चंदूशेठ कदम यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्यायची की काय सांगाल आपण या उपोषणाला या ठिकाणं उपस्थित आहात, आपली मागणी नेमकी काय आहे? मराठवाड्याकडल्या निष्ठा व म्हणजे गरजवंतांना खऱ्या अर्थानं कुणबीचीच गरज आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या, काय आपली मागणी आहे? आज जरांगे पाटीलांनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा सदस्य इथं उपस्थित आहोत. आज पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो, आज मराठा समाजातल्या बरेच असे कुटुंब आहेत की ज्यांची परिस्थिती त्या पद्धतीने नाही, त्यांना आरक्षणाची गरज आहे. हा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा हा असा विषय नसून मराठ्यातल्या प्रत्येक वर्गाला हे आरक्षण मिळायला हवं यासाठी आज आम्ही इथं मागणी करतो आहे. आणि मला सरकारलासुद्धा एक विनंती करायची आहे की मराठ्यांचा आता तुम्ही अंत बघू नका. जरांगे पाटील साहेब एवढ्या दिवस जे आंदोलनासाठी बसलेत त्याचा तुम्ही योग्य असा निर्णय घ्या. तुम्ही विशेष असं एक अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनात हा लवकरात लवकर निर्णय करावा अशी एक सकल मराठा समाजाच्या वतीनं
आपल्याला एक कळकळीची विनंती करतोय ते आपण मान्य करावी हे या निमित्ताने मी सांगतो. सरकार या ठिकाणं आरक्षण देण्याची भूमिका अगदी 2 दिवसावर, 3 दिवसावर, 4 दिवसावरती ढकलत आहे आणि आंदोलकावर या ठिकाणी गुन्हे दाखल करत आहे. आपण काय या माध्यमातून सांगाल? मला आंदोलकांना सुद्धा विनंती करायची आहे, जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा विनंती केलेली आहे की आपल्याला आंदोलन हे शांततेच्या मार्गातून करायचं आहे. मराठा समाजातल्या प्रत्येक वर्गानं एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समाजातल्या बांधवांना कोणालाही त्रास न होता, कोणाच्या वैयक्तिक रोजच्या दिनक्रमाच्या कामात त्रास न होता आपण हे शांततेच्या पद्धतीनं आंदोलन केलं पाहिजे. आणि सरकारलाही विनंती करायची आहे, तुम्हीसुद्धा आता मराठा समाजाचा अंत बघू नका. जे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आपणसुद्धा लवकरात लवकर त्या आंदोलनासाठी जो निर्णय घ्यायचा आहे ते विशेष अधिवेशन बोलवून घ्यावं एवढं या ठिकाणी विनंती करतो. नियोजन समितीच्या सकल मराठा कोथरूड विभागाचे भूषण शिर्के या ठिकाणी आहेत. मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की गेली 5 दिवस सातत्यानं आपण या ठिकाणी नियोजन करताय, परंतु आज कोथरूडमध्ये माझ्या माहितीनुसार एक वेगळा गट तयार करून या ठिकाणं तिथं नियोजन केलं जातं आहे. ह्याच्यामध्ये दुपट्टी भूमिका वाटते की राजकारण? आपण काय सांगाल? नाही, यामध्ये काही दुटप्पी भूमिका वगैरे काही नाही आहे. सकल मराठा समाज कोथरूड समितीच्या वतीने आपण या ठिकाणी हे जे काही 10 दिवसीय उपोषण समितीचं उपोषण या ठिकाणी केले अतिशय शांततेच्या स्वरूपात या ठिकाणी आपण करत आहे. आता प्रत्येक समाजातील बांधवांना वाटत असतं की आपण काही ना काहीतरी करावं म्हणून, आणि त्या पद्धतीचा निर्णय असतो. त्याला सगळ्यांनी आता समाज बांधव म्हटल्यानंतर आणि त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत, तर त्यांच्या वतीने हा सगळा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे. कारण जरांगे पाटील साहेबांना या ठिकाणी समर्थन करण्यासाठी प्रत्येकाच्या भावना असते की आपण पण देखील या ठिकाणी केलं पाहिजे, त्यासाठी तो मोर्चा आहे आणि आमचा पण त्याला पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. आपण 4 वाजताच्या मार्चमध्ये सहभागी होणार आहात? हां, मी पण सहभागी त्यामध्ये होणार आहे. कारण शेवटी तो पण प्रश्न आला तरी तो आमचा एक बांधवांचाच प्रश्न येतो, त्यामुळे मी पण त्या मोर्चामध्ये सहभागी होईल नक्कीच, आणि माझी सर्व मित्रमंडळी पण होते. निश्चितच मला वाटतं की ज्या समाजाची इतिहासानं नोंद घेतली, अगदी इतिहासाच्या पानापानावरती ज्या समाजाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो, त्याच समाजाला आज रस्त्यावरती उतरून आपल्या न्याय हक्कासाठी, या ठिकाणी आरक्षणासाठी गेले अनेक दिवस झगडावं लागतं. मला वाटतं सरकार यासाठी गांभीर्याने पाहिल का अनेक युवकांवरती गुन्हे दाखल करून त्यांचं उद्ध्वस्त आयुष्य या ठिकाणी पाहिल? हा प्रश्न मला या ठिकाणी